मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाने आकारलेल्या दंडामुळे अनेक वैद्यकीय विद्यार्थ्यांचं भवितव्य पणाला लागलंय। कंत्राटदाराला आकारण्यात येणारी दंडाची पद्धत वैद्यकीय विद्यार्थ्यांना लागू केल्यामुळे धाराशिवच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांपुढे आता करायचं तरी काय असा प्रश्न उपस्थित झालाय। इंटर्नशिप पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र देण्यातही प्रशासनाकडून टाळाटाळ होते। मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांची सावकारी, शुल्क भरू न शकलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्याला 6 पट दंड, इंटर्नशिप पूर्ण केल्याचं सर्टिफिकेटही अडवलं, करिअर पणाला। उच्च न्यायालयाच्या आदेशांकडे दुर्लक्ष चाललंय काय? मुंबईत महापालिकेची वैद्यकीय महाविद्यालय आहेत की सावकारी करणारी केंद्र असा सवाल उपस्थित झालाय। पालिकेच्या नायर रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेतलेला हा तरुण आहे रत्नपाल पापुडवाला, मूळचा नंदुरबारचा। घरी बेताची परिस्थिती असताना वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी मुंबईमध्ये आला। नायर रुग्णालयात त्यानं शिक्षण आणि इंटर्नशिप पूर्ण केली, मात्र घरच्या परिस्थितीमुळे त्याला 3,43,000 रुपयांचं शुल्क भरता आलं नाही। आता इंटर्नशिप पूर्ण करण्याचं प्रमाणपत्र घेण्यासाठी या महाविद्यालयानं त्याच्याकडे 22,88,000 रुपयांची मागणी केली आहे। थकीत शुल्क 3,43,000 रुपये, दंडाची रक्कम 19,45,000 रुपये, एकूण थकबाकी 22,88,000 रुपये। आता ही रक्कम आणायची कुठून असा सवाल रत्नपाल पुढे आहे। वैद्यकीय सेवा असेल माझ्या गावाकडे देण्याची माझी इच्छा होती आहे। ते आज 2.5 वर्ष झाले ते मला आज इंटर्नशिप कंप्लीशन सर्टिफिकेट मिळत नाही। त्या फक्त त्या दंड माफीमुळे मी शुल्क भरायला मी वारंवार एकीने मी सांगितले होतं की मी शुल्क भरेल, जे काय असेल ते मला दंड माफ करून द्या, पण आज 2.5 वर्ष झाले त्याच्यावरती प्रशासकीय पूर्ण एकीने शांत बसलेले आहे। महापालिका वैद्यकीय महाविद्यालयाचं प्रशासन दंडाची आकारणी चक्रवाढ किंवा सावकारकी पद्धतीनं करत असल्याचा आक्षेप घेण्यात येतोय। कंत्राटदारांसाठी आकारण्यात येणारी दंडाची पद्धत विद्यार्थ्यांना लागू करण्यात आली आहे। महाविद्यालयांकडून दंड आकारणीसाठी 1990च्या परिपत्रकाचा दाखला देण्यात आला। परिपत्रकानुसार प्रतिदिवस फक्त 1 रुपये इतकी दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे। प्रत्यक्षात विद्यार्थ्यांवर यापेक्षा अनेक पटीनं दंड आकारणी केली जाते। उच्च न्यायालयाच्या एका आदेशानुसार दंडाच्या कारणासाठी विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्र रोखून ठेवणं अयोग्य आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही इंटर्नशिप पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र देण्यात टाळाटाळ करण्यात आली आहे। इंटर्नशिप पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र मिळत नसल्यानं रत्नपाल सारखी विद्यार्थी गेल्या 2 वर्षांपासून उत्पन्नाविना आहेत। थकीत शुल्काची रक्कम देण्याची त्यांची तयारी आहे, मात्र दंडाची आकारणी करू नये अशी त्यांची मागणी आहे। आता महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समितीच्या अध्यक्षांनी यात सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे। त्यांनी कसे आदेश दिलेले आहेत की बाबा त्यांना चक्रव्याढ म्हणजे सरकारी व्याज लावलेलं आहे, 10 लाखापर्यंत त्यांची फीस गेलेली आहे आणि 2 वर्षांमध्ये एवढं काय झालं की त्यांना फीस देऊन सुद्धा एवढी वाढवून सुद्धा ते भरू शकले नाही आहे। 10 लाख देणार होते, तर माझं एवढंच मानणं आहे की ह्यामध्ये काहीतरी गलथानपणा प्रशासनाने झालेला आहे, तर त्याची तुरंत म्हणजे काय त्यावरती कारवाई करण्यात यावी असं पत्रही दिलेलं आहे। मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांकडून अडवणूक झालेला रत्नपाल एकटाच विद्यार्थी नाही, अशा आणखी अनेक वैद्यकीय विद्यार्थ्यांची अडवणूक महाविद्यालय प्रशासनाकडून सुरू आहे। काही विद्यार्थ्यांना तर इंटर्नशिप पूर्ण केल्याच्या प्रमाणपत्राअभावी वैद्यकीय प्रॅक्टिसही करता येत नसल्यानं त्यांच्यावर बेरोजगारीचं संकट कोसळलंय। नंदुरबार सारख्या ग्रामीण भागातून आलेला रत्नपाल आदिवासी समाजातून आलेला होतकरू विद्यार्थी आहे। शिष्यवृत्ती मिळवून आपलं शिक्षण पूर्ण करून गावात आरोग्य सुविधा देण्याची त्याची इच्छा आहे, मात्र इंटर्नशिप पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र नसल्यानं त्याला मार्ग सापडत नाहीये। मंत्रालयापासून महापालिकेपर्यंत यासाठी जोडे झिजवणाऱ्या रत्नपालला कोण मदत करणार हा खरा सवाल आहे। शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई।